नमस्कार. मी प्राध्यापक शंकर राठोड, मुक्काम मांजरी, पोस्ट सुगाव कॅम्प, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. पोस्ट बेसिक माध्यमिक, उच्च माध्यमिक व पोस्ट बेसिक ज्युनियर कॉलेज मरवाळी तांडा येथे मी अध्यापनाचं काम करतो. मोहनावती विचार मंच आणि फ्लेमिंगो फ्रेम्सचे सर्वेसर्वा डॉक्टर शिवानंदजी स्वामी सर यांनी मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. बंजारा समाजातील संत जगद्गुरू रामरावजी महाराज हे 31/11/2020 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं निधन झालं. बंजारा समाजासाठी ही फार दुःखाची गोष्ट आणि कधीही न भरून निघणारी हानी झालेली आहे. त्याबद्दल जगद्गुरू श्री संत रामरावजी बापू यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. आणि मला जो विषय दिलेला आहे, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांचं बंजारा समाजासाठी योगदान, या विषयावर मी आपल्यासमोर विचार व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझे विचार समजून घ्याल, मी अशी अपेक्षा करतो. मुळामध्ये बंजारा समाजाच्या संस्कृतीविषयी, गोर समाजाच्या संस्कृतीविषयी, संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी आणि संत रामराव महाराज यांच्या कार्याविषयी बोलण्या अगोदर बंजारा समाजाशी नातं सांगणारं, बंजारा समाजाशी संस्कृती सांगणारे काही इतिहासाचे दाखले देऊन थोडंसं पाठीमागं जाऊन विचार करावा लागेल. म्हणजेच हा बंजारा समाज चक्क सिंधू संस्कृतीशी नातं सांगणारा हा समाज आहे. म्हणजे साधारणपणे सिंधू संस्कृतीचा काळ हा 2,500 इसवी सन पूर्व 3000 ते 2,500 असा मानला जातो. पण त्या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा ज्यावेळेला 1922मध्ये म्हणजे 1856ला रेल्वे आली आणि 1922ला हडप्पा आणि मोहंजोदडो येथे ज्यावेळेला रेल्वे पटरीचं खोदकाम चालू होतं, त्यावेळेला काही चमत्कारिक गोष्टी त्या जमिनीतून निघायला लागल्या आणि मग पुरातत्व विभागाच्या लोकांना तिथं बोलवण्यात आलं आणि पुरातत्व विभागाचे लोक ज्यावेळेला परिसरातल्या 700 ठिकाणी उत्खनन केलं आणि त्या उत्खननातून ज्या वस्तू निघाल्या, त्या वस्तूचा जर संदर्भ द्यायचा असेल तर त्या सगळ्या वस्तू म्हणजे बंजारा समाजाशी नातं सांगणाऱ्या वस्तू होत्या. काही उदाहरण म्हणून 1-2 उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवेन. उदाहरणार्थ, बंजारा समाजाची एक आदिम प्रार्थना होती की सेन साई भेस, म्हणजे सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, अशी प्रार्थना बंजारा समाज हे सिंधू संस्कृतीपासून गात आलेला आहे. आणि मग अशा प्रकारची संस्कृती सांगणारी काही मूर्ती त्या जमिनीत निघाल्या, उत्खनन करताना सापडल्या. म्हणजे सगळ्या लोकांनी गोलाकार हात जोडून थांबलेले आहेत. मधोमध एक बोकुड बळीसाठी दिलेला आहे, थांबलेला आहे. आणि त्या बोकडांच्या पाठीवर काही पाणी टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि सगळे लोक हात जोडून त्यांना विनंती करत आहेत. म्हणजे त्या बोकुडाने बळी जाण्यासाठी, ज्याला बंजारा समाजामध्ये धडधडी असं म्हटलं जातं, की तो धडधडी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्या बोकडांचा बळी दिला जात नाही. आणि ही प्रथा फक्त बंजारा समाजात दिसून येते. आजही दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने ही प्रथा परंपरा बंजारा समाजामध्ये दिसून येते. याचाच अर्थ असा की ज्यावेळेला उत्खननातून 700 वस्तू तिथं निघाल्या होत्या आणि त्यापैकी 270 वस्तूंना क्रमांक देण्यात आलं आणि त्या 270 वस्तूंना क्रमांक दिलेल्या त्या 270 वस्तूंपैकी 90% त्या वस्तू हे फक्त बंजारा समाजाच्या संस्कृतीशी नातं सांगतात. म्हणजेच बंजारा समाजाची घुगरी असेल, बंजारा समाजाची टोपली असेल, म्हणजे स्त्रिया ज्या आभूषणं घालतात त्याला घुगरी आणि टोपली म्हणतात, ते आजही बंजारा स्त्रिया घालताना दिसतात. त्याचबरोबर एक दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर हातामध्ये दिवा घेतलेल्या, म्हणजे दिवाळी मागण्यासाठी आलेल्या ज्या बंजारा संस्कृतीच्या मुली आहेत, म्हणजे दिवाधारी मुली, आणि यांच्या मूर्ती, कोरीव मूर्ती उत्खननात सापडल्या. आजही बंजारा समाजाच्या स्त्रिया, कुमारिका मुली तांड्यात जी नाईक प्रथा असते, नाईक म्हणजे नायक, नायक म्हणजे त्या तांड्याचा तो नायक, आणि या नायकाच्या घरून सगळ्या मुली मेरा मागण्यासाठी दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या अमावस्याच्या दिवशी रात्री त्या सगळ्या मुली दिवा घेऊन प्रत्येक घरोघरी येतात, ज्याला बंजारा समाजामध्ये मेरा असं म्हणतात. आणि मेरा या शब्दाचा अर्थ असा होतो की आशीर्वाद देणे किंवा आशीर्वाद मागणे. म्हणजे अमावस्याच्या रात्री दिवाळीचा दिवा घेऊन मी तुमच्या जीवनातला अंधार घालवण्यासाठी आलेली आहे आणि मी तुम्हाला काही आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे, तुमच्याकडून काही आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे, अशी ही बंजारा संस्कृती सांगते. आणि अशा दिवाधारी मुली त्या उत्खननामध्ये त्या मूर्ती निघाल्या होत्या. याचाच अर्थ
बंजारा समाजाची संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या सुद्धा अगोदर असल्याचे पुरावे आज इतिहासानं सिद्ध केलेलं आहे. पण दुर्दैव असं की त्या प्रांताच्या नावावरून ही सिंधू संस्कृती असं नाव देण्यात आलं. ती मुळामध्ये गोर संस्कृती आहे. आता गोर म्हणजे काय? गोर या शब्दाचा अर्थ असा होतो की गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण. गायीचं रक्षण करणारा समाज म्हणजे गोर समाज. याला दुसरं नाव असं दिलं जातं की बंजारा समाजाचा मुख्य व्यवसाय त्या काळापासून ते आज तागायत हा व्यापार करणे हा होता. हा श्रीमंत समाज म्हणून गणला जात होता आणि हा व्यापार करणारा व्यापारी समाज होता. यांचा मुख्य व्यापारामध्ये मुख्य जर काय असेल तर ते म्हणजे मिठाचा व्यापार आणि ते लदळी म्हणजे लादून नेणे, बैलाच्या पाठीवर लादून नेणे. या संत सेवालाल महाराज यांचे वडील जे भीमानाईक होते, या भीमानाईक हे 62 तांड्याचे नाईक होते आणि त्यांच्याकडं 5,000 बैल तसेच घोडे आणि त्यांच्याकडे घोडे आणि हत्ती एवढा मोठा दळ होता. म्हणजे एवढी मोठी संपन्नता या समाजाकडे होती आणि म्हणून लदळी आणि मग मिठाचा व्यवसाय करत होते आणि मिठाला लवण असं म्हणतात. म्हणजे लवणाचा व्यापार करणारे म्हणजे लमानी असाही शब्द रूढ झाला आणि गायीचे रक्षण करणारा म्हणजे गोर असाही शब्द रूढ झालेला आहे. म्हणजेच हा सिंधू संस्कृतीपासून नातं सांगणारा हा समाज पण आज भटका समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाकडं 5,000 गायी बैल आणि घोडे भीमानायकाकडं होते. पण भीमानायकांना वाटायचं की समाजासाठी काम करणारा कुणीतरी माणूस जन्माला यायला पाहिजे, जो स्वतःचा संसार करणार नाही पण या देशाचा संसार करेल असा माणूस कुणीतरी कुळामध्ये जन्माला यायला पाहिजे. आणि भीमानाईक हे एकमेव असे व्यक्ती होते की त्यांनी स्वतः प्रतिज्ञा घेतली होती की जर माझ्या पोटी मुलगा जन्माला आला तर मी त्याला समाजाचं काम करण्यासाठीच कामी लावेन. आणि म्हणून अगोदर त्यांनी शपथ घेतली होती आणि मग अशाच वेळेला शपथ घेऊन समाजाचं कार्य करण्यासाठी एका उगवत्या ताऱ्याचा आणि अंधार मिटवणाऱ्या सूर्याचा जन्म झाला, ज्यांचं नाव संत सेवालाल महाराज असं ओळखलं जातं. की 15 फेब्रुवारी 1739 रोजी या संतांचा जन्म बंजारा समाजामध्ये झाला. आणि वडिलांचा भक्कम पाठिंबा, वडिलांचे संस्कार आणि बंजारा समाजाचे हाल अपेष्टा संत सेवालाल महाराजांनी लहानपणापासून आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. मग संत सेवालाल महाराजांच्या डोक्यात आलं की मी फक्त तांड्यावर राहून चालणार नाही, तर मला संपूर्ण भारतातल्या बंजारा समाजाचं दुःख वेचलं पाहिजे. नुसतं बंजारा समाजाचंच नाही तर या भूतलावर भटकी म्हणून जे जमात आहे, जे पिछडलेला समाज आहे, जो वास्तवात जगण्यापासून दूर गेलेला समाज आहे, या समाजाच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी मला कार्य करावं लागेल. ही शपथ घेऊन संत सेवालाल महाराजांनी स्वतः संत सेवालाल महाराजांकडं 3,755 गायी होत्या. नुसते आपण कल्पना करू शकतो की 3,755 गायी, त्यांच्यासोबत घोडे आणि सगळा हा तांडा ज्या वेळेला निघायचा त्यावेळेला हा तांडा जिथं वसायचा त्यावेळेला एखादं शहर वसल्यासारखं वाटायचं आणि हा तांडा तिथून दुसरीकडे निघाला की एक शहर उठून गेल्यासारखं वाटायचं. म्हणजे इतकी संपन्नता या समाजाकडे होती. मुळामध्ये व्यापार करणारा हा समाज, खजुराचा व्यापार करणारा हा समाज, ज्या वेळेला मोगलांचे आणि इंग्रजांचे युद्ध व्हायचे, युद्धामध्ये कित्येक सैनिक मारले जायचे आणि कित्येक सैनिक लढाईमध्ये मारले जायचे आणि कित्येक सैनिक हे त्यांना जेवणाविना मारले जायचे. मग त्या सैनिकांना अन्न पुरवण्यासाठी हा बंजारा समाज तिबेट, नेपाळ, ब्रह्मदेश, इराण, काबूल इत्यादी ठिकाणाहून त्यांनी अन्नधान्य आणून लढाई खेळणाऱ्या त्या समाजांना त्यांनी पुरवठा करण्याचं कार्य केलेलं आहे. मग ते लढाया कुणाच्याही असो, पण बंजारा समाज त्यांना अन्न पुरवठा करण्याचं काम करायचं. म्हणून त्या सैनिकांना सुद्धा वाटायचं की हा गोर समाज म्हणजे आपल्याला अन्नधान्य पुरवठा करणारा समाज आहे. पण कधी कधी बंजारा समाजाचे सैनिकसुद्धा मारले जाऊ लागले आणि याची खून म्हणजे या सैनिकांना इजा पोहोचू नये किंवा यांना कुणी मारू नये याच्यासाठी म्हणून संत सेवालाल महाराजांच्या काळापासून ते आज तागायत त्यांच्या पगडीमध्ये लिंबाचा डहाळा ठेवला जायचा. लिंबाचा डहाळा यासाठी की बंजारा समाजामध्ये लिंबाच्या झाडाला फार महत्त्व आहे. महत्त्व यासाठी की एखादी व्याधी झाली असेल तर लिंबाचा पाला जरी कुटून पिलात तरी ते पोटातल्या व्याधीसुद्धा बऱ्या होतात आणि लिंबाची सालसुद्धा उगाळून एखाद्या दुखावर लावली तरी ते नीट होतं. आणि त्याहीपेक्षा वेगळं सांगायचं म्हणजे लिंबाच्या झाडाची दाट सावली ते गुराढोरांसाठी चांगली असायची. म्हणून लिंबाच्या झाडाचं महत्त्वसुद्धा संत सेवालाल महाराजांनी गोरबंजारा समाजासाठी सांगितलेलं आहे. मग सेवालाल महाराजांचे काही अमर बोल होते की सेवालाल महाराजांचं कर्तृत्व इतकं महान होतं, पण बंजारा समाजामध्ये दुर्दैवानं इतिहासकार नव्हते. हा खरा इतिहास लिहिण्यासाठी कुणी माणूस नव्हता आणि ब्रिटिशकालीन लोकांनी खोटा इतिहास लिहिला. पण बंजारा समाजाचे जे बोल होते ते आजही बोल अमर बोल म्हणून ओळखले जातात. मग बंजारा समाजाच्या या राष्ट्रीय संताचे संत सेवालाल महाराजांचे काही अमर बोल मी उदाहरणादाखल म्हणून तुमच्यासमोर व्यक्त करतो की ते म्हणायचे की जाणजो छाणजो
आणि पचच मानजो. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जाणून घ्या, सत्याच्या कसोटीवर पारखून घ्या आणि मगच ती मान्य करा. कोणी सांगतोय म्हणून ती गोष्ट मान्य करू नका, याचा अर्थ असा होता. म्हणजे सत्याच्या कसोटीवर पारखल्याशिवाय कुठलीही गोष्ट तुम्ही स्वीकारू नका. आणि पुन्हा ते म्हणायचे की दकारो जेरे लार मत लागो, जी दिसारोच ओर लार मत लागो, वरे लार काय जपरोज ही धूण तेरी जो. म्हणजे प्रथम दर्शनी जे दिसते ते सत्य असेलच असं नाही की त्याच्या पाठीमागं काय दडले याचा शोध घ्या. कोई केती मोठं छेनी, कोई केती नानक्या छेनी, कोई केनी भजोमत, केरी मुडाग धुजोमत आणि कोई केनी पुजोमत. याचा अर्थ कुणीही कुणापेक्षा मोठं नाही, फक्त तुम्ही सत्याचा स्वीकार करा आणि मूर्तीपूजनामध्ये वेळ घालू नका. आणि ही शिकवण म्हणूनच की काय, संत सेवालाल महाराजांचे भारतामध्ये अनेक मंदिर आहेत, पण कुठल्याच मंदिरामध्ये संत सेवालाल महाराजांचा पुतळा नाही, फक्त त्यांच्या पादुका ठेवल्या जातात आणि त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न हा समाज केला जातो. मग नुसतं बंजारा समाजाने असे काही अमर बोलच सांगितले का, तर याच्याही पुढं पूर्ण भारतात भ्रमंती करताना जगातल्या 60 देशात हा बंजारा समाज राहतो. जगातल्या 60 देशात हा बंजारा समाज राहतो, पण आजही तो भटका म्हणून जीवन जगतो. याचं कारण असं आहे की बंजारा समाजातले हे संत सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की 2.5-3 महिने सारखा पाऊस पडायचा आणि 2.5-3 महिने सारखा पाऊस पडल्यानंतर सुद्धा त्या काळी संत सेवालाल महाराजांनी सांगितलं की रप्यानं कचोळो पाणी बघजाय. याचा अर्थ 1 रुपयाला तुम्हाला वाटीभर पाणी प्यावं लागेल. कदाचित ही गोष्ट प्रत्येकांना पटलीसुद्धा नसेल, कारण 2.5-3 महिने सारखा पाऊस राहायचा, सगळीकडे नद्यांना खळखळाट राहायचं आणि इतकं सगळं असतानासुद्धा 1 रुपयाला 1 वाटीभर पाणी विकेल, हे त्या काळी सांगितलेले सेवालाल महाराजांचे बोल आजसुद्धा तंतोतंत खरे वाटायला लागले. मग बंजारा समाजाच्या या संताने फक्त लोकांना शिकवण देण्याचंच कार्य केलं असं नाही, तर तो एक कुशल संघटक होता, मोठा योद्धा होता, प्रचंड समाजसुधारक होता, तत्ववेते होते, जाणता राजा होता. म्हणूनच संत सेवालाल महाराजांनी अशा सगळ्या तांड्याला घेऊन संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. व्यापाराच्या निमित्ताने ते बाहेर पडले, पण झालं असं की इंग्रजाची राजवट आली, ते व्यापारी म्हणून या भारतामध्ये दाखल झाले आणि इंग्रजांना भीती फक्त बंजारा समाजाची वाटायला लागली. कारण हा समाज दुसऱ्यांना पोसणारा समाज आहे, युद्धामध्ये भाकर पुरवठा करणारा समाज आहे. हा समाज म्हणजे लदणी बैलाच्या पाठीवर लादून जिथं माणसाला जाणं शक्य नाही अशा ठिकाणी या बंजारा समाजाच्या माणसाने बैलाच्या पाठीवर अनेक चढ उतारावर सुद्धा जाऊन तिथं त्याने अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम केलं. मग व्यापार करायचा जर इंग्रजांना वाटायला लागलं की आपल्याला जर या देशात व्यापार करायचा असेल तर सर्वात प्रथम या बंजारा समाजाचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. मग बंदोबस्त म्हणून काय करावा लागेल, तर त्याच वेळेला ब्रिटिशांनी बंजारा समाजांना क्रिमिनल ॲक्ट हा कायदा लागू केला आणि त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केली. कलम 5, कलम 11, कलम 12 आणि कलम 7 यानुसार बंजारा समाजाला स्वतःच्या विरोधात सुद्धा एखाद्या कोर्टामध्ये न्याय मागण्याची सुद्धा सोय नव्हती किंवा माझ्यावर अन्याय अत्याचार झालाय हे सांगण्याची सुद्धा कायद्यानं ती बंधनं नाकारले होते. आणि मग एक तर तारेच्या कुंपणामध्ये सडून मरा, नाहीतर फाशी देऊन मरा. कारण या समाजाला चोर गुन्हेगार हा शिक्का लावण्यात आला. आणि मग ज्यावेळेला देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1952मध्ये या गुन्हेगारी कायद्यातून या बंजारा समाजांना मुक्त केलं. तेव्हापासून बंजारा समाजांना विमुक्त असं म्हटलं जातं. पण गुन्हेगारीचा जो ठप्पा त्यांच्यावर लागला गेला, हे संस्कृतीमध्ये इतका मोठी वैभव परंपरा आणि संपन्नता या समाजाकडे असताना सुद्धा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून जगला. पण संत सेवालाल महाराजांनी या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव असल्यामुळं मग फक्त बंजारा समाजांचे मुठभर मावळे सोबत घेऊन सुद्धा सेवालाल महाराजांनी अनेक कार्य केले, अनेक लढाया केल्या. काही उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला हा बैलाचा 5-5 हजार बैलांचा 3755 गायींचा हा ताफा जायचा, त्यांच्यासाठी चरायला रान लागायचं. पण निजामशहा मात्र संत सेवालाल महाराजांना कर मागायचा. संत सेवालाल महाराज म्हणायचे की आम्ही या जमिनीचे मूळ मालक आहोत, आम्हाला स्वतःची जमीन नाही, आम्हाला स्वतःचं घर नाही, आम्ही भटके आहोत, या मुक्या जनावरांना आम्ही चारा चारत आहोत, मग आमचं उत्पन्न नसताना तुम्हाला कर कशाचा द्यायचा. पण ऐकेल तो निजाम कसा. मग शेवटी निजामाबरोबर संत सेवालाल महाराज यांची लढाई झाली आणि लढाईमध्ये निजाम हारला आणि संत सेवालाल महाराजांचा विजय झाला. आणि मग संत सेवालाल महाराजांची जी कीर्ती सगळीकडे पसरली, याचा गवगवा म्हणून त्याचा आदर प्रत्यक्ष निजामाला सुद्धा वाटायला लागला. आणि म्हणूनच की काय, निजाम दरबारामध्ये संत सेवालाल महाराजांना आदरपूर्वक बोलवण्यात आलं आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मग निजाम सरकारने संत सेवालाल महाराजांचा सन्मानपूर्वक सत्कार करीत असताना एक ताम्रपट आणि तलवार दिलेली आहे. जे ताम्रपट आणि तलवार आजही दिल्लीच्या म्युझियममध्ये
दिल्लीच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. एवढंच नाही, जे सिंधू संस्कृतीमध्ये उत्खननात ज्या वस्तू निघाल्या होत्या त्या सगळ्याच वस्तू आजही दिल्लीच्या म्युझियममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळं वैभवशाली, हा सगळा वैभवशाली संस्कृती असलेला समाज असतानासुद्धा संत सेवालाल महाराजांच्या प्रेरणेने हा समाज जगत होता. इतकंच काय की राजस्थानमध्ये दहशत माजवणारा भूमिया नामक दहशतवादी होता, जो संपूर्ण राजस्थानसाठी डोकेदुखी बनला होता. म्हणजे संपूर्ण राजस्थानला या भूमिया नामक दहशतवाद्याचा बंदोबस्त करणं अशक्य झालं. पण त्या लोकांच्या कानावर गोष्ट गेली की कुणीतरी बंजारा समाजाचा संत आहे, जे की अखंड सगळ्या समाजासाठी, भटक्या विमुक्तांसाठी, गोरगरिबांसाठी, ज्या लोकांना न्याय मिळाला नाही त्या लोकांसाठी जगणारा एक संत आहे. ही कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि हे कामसुद्धा संत सेवालाल महाराजांना देण्यात आलं, जे राजस्थानसारख्या सरकारला जमलं नाही, तत्कालीन सगळ्या लोकांना जमलं नाही. ते संत सेवालाल महाराजांनी त्या भूमिया नामक दहशतवाद्यांचा शिरच्छेद केला आणि संपूर्ण राजस्थानला त्यांनी सुखाची लहेर दाखवली. आणि या गोष्टीचा सत्कार म्हणून किंवा सन्मान म्हणून जे राजस्थानच्या जयपूरमध्ये सवाई मानसिंग जयपूरमध्ये जे हॉस्पिटल, गाजलेलं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा संत सेवालाल महाराजांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. हे सगळं होत असतानासुद्धा एकीकडे निजामाने संत सेवालाल महाराजांचा सत्कार केला आणि हा सत्कार सन्मान सोहळा चालू असताना तिथला एक चित्रकार संत सेवालाल महाराज यांचं चित्र रेखाटत होतं. आजपर्यंत संत सेवालाल महाराजांचा फोटो उपलब्ध नव्हता. तो जो आज संत सेवालाल महाराजांचा फोटो उपलब्ध आहे तो फोटोसुद्धा निझामाच्या म्युझियममधला आणि निझाम सरकारच्या चित्रकाराने काढलेला तो फोटो आत्ता उपलब्ध झालेला आहे. म्हणून सगळीकडे संत सेवालाल महाराज यांचं चित्र आज उपलब्ध झालेलं आहे. मग निजामांना विचारण्यात आलं की सगळीकडे आम्ही कर देऊ शकत नाही. त्यावेळेला निजाम सांगितलं की गुलाम खान, दिल्लीचा जो गुलाम खान आहे, त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना विनंती करा, त्यांना तुम्ही पटवून द्या की आम्ही कर देऊ शकत नाही. पण गुलाम खान यांच्याकडे 25,000 सैनिक होते. 25,000 सैनिक असणारा गुलाम खान, ज्यांच्याकडं 900 सोबत बंजारा समाजाचे 900 माणसं सोबत असणाऱ्या या संत सेवालाल महाराजांचं कसं काय तो ऐकू शकेल. पण संत सेवालाल महाराज म्हणाले की अन्यायाच्या विरुद्ध माझे 900 माणसं जरी धारातीर्थी पडले तरी त्याची मला पर्वा नाही. झालंही तसंच. 25,000 सैनिक विरुद्ध बंजारा समाजाचे फक्त 900 लोक, सेवालाल महाराजांसोबतचे 900 सैनिक. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, या 900 सैनिकाने 25,000 सैनिकांना हरवलं आणि तिथं बादशाह गुलाम खानाची फार मोठी हार झाली आणि संत सेवालाल महाराजांची ऐतिहासिक जीत झाली. हे सगळं होत असताना एकीकडे हे सगळं होत असताना सुद्धा आजपर्यंत हा समाज भटका म्हणून जगला. आजपर्यंत या समाजाला स्थैर्यता प्राप्त झाली नाही. आजपर्यंत हा समाज माळरानावर राहिला. माळरानावर राहण्याचं कारण या समाजाकडे भरपूर संपन्नता होती, गाईढुरे होते. पण कालांतराने सगळे गाईढुरे गेले आणि त्यांच्याकडे राहिलं तो केवळ माळ राहिला आणि माळरानावर राहिला. आणि मग संत सेवालाल महाराजांनी हे जे कार्य केलं, या कार्याचा गौरव म्हणून जो आज दिल्लीमध्ये संसद उभी आहे, त्या 500 एकरच्या जमिनीमध्ये तो 500 एकरचा मालक लक्कीशाह बंजारा नावाचा आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत असणारा लक्कीशाह बंजारा, त्यांनीसुद्धा संत सेवालाल महाराजांचा गौरव केला आणि त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ त्यांनी एक चांदीचं छत्र त्यांना भेट म्हणून दिलं, जे चांदीचं छत्र आजही म्युझियममध्ये पाहायला मिळतात. म्हणजे इतका वैभवशाली हा समाज, पण आजसुद्धा एक चोर म्हणून किंवा एक भटका समाज म्हणून जगतो आहे. याचं कारण म्हणजे या समाजाकडे असणारी वैभवता ही नष्ट झाली. यांच्याकडे असणारा हा सांस्कृतिक परंपरा कोणी लिहिणारा माणूस भेटला नाही, सत्य सगळ्यांसमोर उजागर करणारा माणूस कोणी भेटला नाही. याच्यामुळंच संत सेवालाल महाराजांनी जे रथ इथपर्यंत आणून ठेवला, हा रथ इथून पुढं कोणीतरी चालवणारा भेटला पाहिजे, ही अपेक्षा संपूर्ण समाजाची होती. आणि म्हणून हे सगळं कार्य संत सेवालाल महाराजांनी केलं. समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं कार्य संत सेवालाल महाराजांनी केलं. आणि त्यांनी म्हणायचे की संत सेवालाल महाराज म्हणायचे की माझ्या समाजाला जर तारायचं असेल, माझ्या समाजाला जर स्थैर्यता प्राप्त करायची असेल, तर या समाजानं स्वतःची प्रगती स्वतः केली पाहिजे, दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून जमणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की दुसरे पर भरोसा मत करो पण दुसरे भरोशेर बनो. याचा अर्थ दुसऱ्यावर पटकन तुम्ही भरोसा करू नका, पण तुमचा भरोसा दुसरे करू शकतील इतक्या भरोशाचे तुम्ही बनले पाहिजेत. हा भाव संत सेवालाल महाराजांनी सगळ्यांमध्ये पेरला. या सेवालाल महाराजांना
म्हणजे भीमानायक आणि धर्मणीच्या पोटी जन्माला आलेल्या संताला आयुष्य फार कमी लाभलं. म्हणजे अगदी संत तुकारामाचा मृत्यूसुद्धा एक गूढ म्हणूनच ओळखला जातो. अगदी त्याच पद्धतीनं संत सेवालाल महाराजांचा मृत्यूसुद्धा एक गूढ म्हणूनच ओळखला जातो. या संताचा जन्म गुत्तीमध्ये झाला. या संताचा जन्म गुत्तीमध्ये झाला. जिल्हा अनंतपूर, तेलंगणा अनंतपूरमध्ये या संताचा जन्म झाला. पण त्यांची समाधी आज पौरादेवी येथे आहे, जेथे भारतातला संपूर्ण बंजारा समाज हा तिथे आदरपूर्वक त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो आणि आमची काशी म्हणून ओळखलं जातो. या संतांचं जे कार्य होतं हे महान कार्य होतं, पण हे महान कार्य सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलं नाही. याचं कारण असं की त्या काळचे इतिहासकार हे ब्रिटिशकालीन इतिहासकार होते. त्या काळचे जे संस्कृती आणि बंजारा समाजाचे संस्कार लिहिणारे जे लोक होते ते बंजारा समाजाचे नव्हते. हा समाज भोळा भाबडा समाज आहे. हा समाज निसर्गपूजक समाज आहे. हा समाज एकतेचा समाज आहे. कारण या समाजाकडं सगळ्यात मोठी परंपरा काय असेल ती आदिम समाजापासून आजपर्यंत गात आलेली जी त्यांची प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणजे शेनसाई वेस. शेनसाई वेस याचा अर्थ होतो की सर्वांचं कल्याण कर. किडी मुंगीनं साई वेस म्हणजे किड्या मुंग्यांचंही भलं कर. वाडी वस्तीनं साई वेस म्हणजे वाडी तांड्यांचं भलं कर. शेर वेल मांडवान पुचायस म्हणजे सगळ्यांचे स्वप्न फळाला येऊ दे. सगळ्यांना ध्येय प्राप्त होऊ दे. असा सगळ्यांसाठी कल्याणकारी प्रार्थना गाणारा हा समाज आणि या समाजात झालेले संत सेवालाल महाराज हे पौरादेवी येथे त्यांचा मृत्यू झालं. आज त्यांचीही समाधी पौरादेवीमध्ये आहे. पण एखादा माणूस चांगलं कार्य करायला लागला की त्याला काही चमत्कारिक कथा त्याच्या पाठीमागं चिटकवल्या जातात. जसं की संत तुकाराम महाराजाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांना वैकुंठावरून विमान घ्यायला येणार आहे असं सांगण्यात आलं. आजही संत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू वीज प्रयोगानं झाला का नैसर्गिक मृत्यू झाला हेही जसं गूढ आहे तसं संत सेवालाल महाराजांचं मृत्यूसुद्धा गूढ आहे. कारण असं म्हटलं जातं की संत सेवालालांना लिंबाच्या पाल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि बाहेर अशी अफवा पसरवण्यात आली की संत सेवालाल महाराज हे स्वर्गामध्ये देवीला भेटायला गेलेले आहेत. कदाचित सगळ्यांचं कल्याण करणाऱ्या माणसाचे सुद्धा काही विरोधक असतात की ज्यांची रोजीरोटी बंद होते किंवा ज्यांचं अस्तित्व नष्ट होऊ शकतं. अशी माणसं कदाचित संत सेवालाल महाराजांवर काही घातपात केला असावा असा संशय व्यक्त केला जातो. पण जेही झालं असेल ते या समाजामध्ये स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आणि या समाजाला दिशा देण्यासाठी संत सेवालाल महाराजांनी जगत कल्याणकारी भूमिका घेऊन या समाजाला जगवण्याचं कार्य केलं. आणि त्यानंतर आता मला आपल्याकडं वेळ कमी आहे आणि मला संत सेवालाल महाराज आणि रामराव महाराज यांच्याविषयीही बोलायचं आहे. तर रामराव महाराजाबद्दल जर बोलायचं असेल तर रामराव महाराजांची पिढी ही 5वी पिढी आहे. म्हणजे संत सेवालाल महाराजांचा जन्म ते रामराव महाराजांचा जन्म हे 196 वर्षांचा जो कालखंड गेला. या कालखंडामध्ये बंजारा समाजाला जी पोकळी निर्माण झाली होती या बंजारा समाजांना दिशा देण्यासारखा कुणीही माणूस जन्माला आला नव्हता. मग अशा वेळेला म्हणजे संत सेवालाल महाराजांचे खरे वंशज आज हे रामराव महाराज आहेत. पुतळाबाईने आणि परशुराम यांच्या पोटी जन्माला आलेले हे संत रामराव महाराज म्हणजे 7 जुलै 1935 रोजी संत रामराव महाराज यांचा जन्म झाला. 7 जुलै 1935 रोजी परशुराम आणि पुतळाबाई यांच्या पोटी संत रामराव महाराज यांचा जन्म झाला. आणि मग बंजारा समाजासाठी जी पोकळी निर्माण झाली होती कुणीतरी ही गादी सांभाळली पाहिजे, कुणीतरी बंजारा समाजासाठी दिशा देणारा माणूस जन्माला आला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा होती. आणि संत रामराव महाराज हे जन्माला आले. पण संत रामराव महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. 12 वर्ष कठोर तपश्चर्या आणि 12 वर्ष अनुष्ठान केल्यानंतर 52 तांड्याच्या नायिकाने रामराव महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं. मग इतकी कठोर तपश्चर्या अन्नाचा त्याग करून संत रामराव महाराज यांनी सेवालाल महाराजांचे विचार मला तांड्यामध्ये पोहोचावं लागेल ही भूमिका घेऊन 24 वर्षाचा कठोर अनुष्ठानाने तप केल्यानंतर रामराव महाराजांनी ठरवलं की मला एका ठिकाणी बसून जमणार नाही. माझा तांड्यातला समाज हा तांड्यात विखरलेला आहे. तांड्यामध्ये जाऊन मला अज्ञानी समाजाला काहीतरी मार्गदर्शन करावं लागेल ही भूमिका घेऊन किंबहुना संत सेवालाल महाराजांपेक्षा जास्त रामराव महाराजांनी प्रत्येक तांड्यामध्ये भटकंती केलेली आहे. भारतातला असा एकही तांडा राहिला नसेल जिथं रामराव महाराज गेले नाहीत. आणि त्या ठिकाणी जाऊन रामराव महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की रामराव महाराज कधी तपस्वी संत रामराव महाराज कधी लांबलचक भाषण केले नाहीत किंवा एखादी तासभरांचं व्याख्यान कधी दिले नाहीत. पण ते जे बोलायचे ते सत्यवचन असायचं. मग सगळा समाज जमल्यानंतर त्यांनी सांगायचे की जको सत्य छोड़ दिए वरो सत्यानाश हो जाए, जको सत्यर वाट छोड़ दिए वरो सत्यानाश हो जाए.
याचा अर्थ असा की तुम्ही सत्याची कास जर धरून चालत असाल तर तुमचं भलं होईल, अन्यथा तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग हा बंजारा समाज म्हणजे अशिक्षित समाज आहे. या समाजाची खाण संस्कृती वेगळी आहे, या समाजाची राहण्याची संस्कृती वेगळी आहे. आजही बंजारा समाजातल्या प्रत्येक तांड्यामध्ये 99% घरं हे पूर्वेकडे तोंड करून असतात. आणि मग हा समाज निसर्गपूजक समाज आहे आणि हा समाज एकतेनं जगणारा समाज आहे. तांड्यातल्या मोठ्यात मोठा तंटासुद्धा आजही तांड्यामध्ये तोडला जातो, कारण तांड्यामध्ये एक पंचमंडळी असते ज्यांचं नाव आहे नायक म्हणजे नायक, कारभारी, नसाबी, हसाबी आणि डायसाणे. हे सगळे पंचमंडळी तांड्यातले जे काही संकट असतील हे दूर करण्याचं काम करतात. तरी पण या समाजामध्ये जी अंधश्रद्धा होती, हा समाज जो देवभोळा समाज होता, या समाजाला दिशा देण्याचं काम संत रामराव महाराजांनी तांड्यात जाऊन केलेलं आहे. संत रामराव महाराजांच्या पाया पडण्यासाठी सगळे लोक यायचे. त्यावेळेला संत रामराव महाराज त्यांना एवढंच सांगायचे, तू दारू छोडो तो ठीक वेजा आहे, नी तो तारो सत्यानाश वेजा आहे. आणि मग संताच्या तोंडचं सत्यानाश होण्याचे शब्द म्हणजे समोरच्या माणसावर फार प्रभाव टाकून जायचे. आणि मग त्यांना वाटायचं की इतका मोठा संत मला सांगून गेलेला आहे, म्हणून तो भीतीने संताच्या सत्यवाणीमुळे तो व्यसनापासून दूर राहायचा. एखादा डॉक्टर 1000-2000 माणसांचं व्यसन सोडू शकला असेल, पण संत रामराव महाराज हे या भूतलावरचे असे संत आहेत की ज्यांनी कितीतरी लाख लोकांचे त्यांनी दारू सोडवली असेल, व्यसनाधीनता सोडवली असेल. इतकंच नाही तर मुलींच्या शिक्षणावर सुद्धा त्यांनी भर दिलं. पण दुर्दैव असं की भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले ते सगळे पंतप्रधान पौरादेवी येथे येऊन संत रामराव महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहेत. काहींनी त्यांचा फायदा घेतला आणि काहींनी त्यांचा गैरफायदासुद्धा घेतला. पण संत रामराव महाराजांच्या डोक्यामध्ये हा विचार आला की तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या प्रांताचा आहे, याहीपेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे यांना संत रामराव महाराज यांनी प्राधान्य देत होते. म्हणून संत रामराव महाराज कोणत्या पक्षाचा कधी प्रचार केला नाही किंवा एखाद्या पक्षाचे ते कधीच बांधील नव्हते. पण राजकारणी व्यक्ती जर एखाद्या वेळेला आशीर्वाद मागण्यासाठी आला तर ते सांगायचे, कारण समाजेरो भलो करतो व्हीज तो तारो भलो भेजाय, नी तो तारो सत्यानाश भेजाय. म्हणजे तुम्ही जर समाजासाठी जगत असाल किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी काम करत आहात त्यांच्यासाठी जर इमानदारीनं काम करत असाल तर तुम्हाला ते स्थैर्य प्राप्त होईल, अन्यथा तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच एखादा माणूस त्यांची परिसरात कीर्ती कशी आहे हे संत रामराव महाराज यांच्या कानावर जायचे. म्हणून तो आशीर्वाद घेण्यासाठी आला की रामराव महाराज त्यांना म्हणायचे की तू यावेळेला निवडणुकीमध्ये उभं टाकू नकोस, अन्यथा तू पडशील. आणि व्हायचंही तसंच, कारण ते का पक्षाचा प्रचार करायचे नाही, पण त्या सगळ्या समाजांकडे डोळसपणे पाहण्याची बुद्धी संत रामराव महाराजांकडे होती. फक्त 88 वर्ष गाईचं दूध पिऊन जगणं हे ज्या संतांना प्राप्त झालं होतं ते म्हणजे एकमेव फक्त रामराव महाराज आहेत. एवढंच नाही तर माझ्या समाजाची प्रगती करण्यासाठी, माझ्या समाजाची जर प्रगती व्हायची असेल तर या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन संत रामराव महाराज यांनी मुंबईमध्ये त्यांनी तर अन्नाचा त्याग केलेलाच होता. म्हणजे आयुष्यात कधी त्यांनी अन्नाचा कण घेतला नाही, फक्त गाईचं दूध पित होते. तरी पण आरक्षणासाठी त्यांनी ते दूधसुद्धा नाकारलं आणि माझ्या समाजाला आरक्षण द्या ही विनवणी तत्कालीन सरकारला केली. पण नेहमीप्रमाणे त्यांना आश्वासनच भेटली आणि आश्वासनाशिवाय या बंजारा समाजाला आजही काही भेटलेलं नाही. आजही हा समाज भटका म्हणून जगतो. म्हणजे एकेकाळी लदळीच्या माध्यमातून खजुराचा व्यापार करणारा, मिठाचा व्यापार करणारा, अन्नधान्य चीन, तिबेट, ब्रह्मदेश, इराण, काबूल इथून अन्नधान्य पुरवठा करणारा आणि सैनिकांना पोचणारा हा समाज, म्हणजे सिंधू संस्कृतीशी नातं सांगणारा हा समाज आजसुद्धा भटका म्हणून आणि उपेक्षित म्हणून जगतो. या गोष्टीची खंत वाटते, कारण यांची बोली एक आहे, यांची मातृभाषा एक आहे. हा अपवाद फक्त बंजारा समाजामध्ये आहे. बंजारा समाजाचा माणूस भारतातल्या नाही जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल, उदाहरणार्थ महाराष्ट्रातला एखादा बंजारा समाजाचा माणूस उद्या अमेरिकेतल्या एखाद्या बंजारा समाजाच्या माणसाशी भेट झाली तर तो सरळ त्यांना त्या आपल्या बंजारा भाषेमध्ये बोलू शकतो. हे वेगळं पण फक्त बंजारा संस्कृतीमध्ये आहे. बाकी कुठल्या संस्कृतीत ते अपवाद आहे, फक्त अपवाद म्हणून बंजारा संस्कृती आहे. तर इतकी सगळं असतानासुद्धा संत सेवालाल महाराजांनी या समाजाला जगवण्याचं कार्य केलं आणि समाजामध्ये अंधश्रद्धा दूर करण्याचं, कोई केने पूजो मत असं म्हणून सगळ्या तांड्यामध्ये विचार पेरण्याचं कार्य हे संत रामराव महाराजांनी केले. संपूर्ण भारतात, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, हे सगळीकडे संत रामराव महाराजांची भटकंती असायची. एकमेव संत असा आहे की स्वतःच्या पुतळ्याचं अनावरण स्वतःच्या हस्ते करण्याचं भाग्य संत रामराव महाराज यांना भेटलं.
संत रामराव महाराज यांना भेटलं आणि म्हणूनच हा या समाजामध्ये होऊन गेलेला हा फार मोठा संत आहे आणि ज्यांचा जन्मसुद्धा गुरुपौर्णिमेला झाला आणि ज्यांचा मृत्यूसुद्धा कोजागिरी पौर्णिमेला झाला असा संत या बंजारा समाजामध्ये पुन्हा होणे नाही आणि यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच कर्नाटकमधल्या गुलबर्गा विद्यापीठाने संत रामराव महाराज यांना डिलीट ही पदवी बहाल केली आणि मग काही सरकारने त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याचंही कार्य केलं. या माध्यमातून या मोहनामती विचारमंचच्या माध्यमातून मी आजच्या सरकारला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना एक विनंती करेन की खऱ्या अर्थानं जर रामराव महाराजांना तुम्हाला जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल, बंजारा समाजाला काही स्थैर्य प्राप्त करून द्यायचं असेल, बंजारा समाजाला हक्काचं जगणं बहाल करून द्यायचं असेल, तर जो नंगारा भवन जे स्वप्न होतं की रामराव महाराज म्हणायचे की मारे हातेती मार पाल गाडल्यो मारो खुटा मग रोपल्यो, हे जे सांगायचे की माझं छत्र मी माझ्या हातानं उभं करून जाईन, माझ्या समाजाचं छत्र मी माझ्या हातानं उभं करून जाईन, हे जे रामराव महाराजांचं स्वप्न होतं ते नंगारा भवन अर्थात 125 करोड रुपये देण्याचं या सरकारनं मान्य केलं आहे. थाटामाटात त्यांचं उद्घाटनसुद्धा झालं, पण व्हाव्या त्या प्रमाणामध्ये अजून त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही, अजून त्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झालेला नाही. तर मी या माध्यमातून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करेन की ते निधी प्राप्त करून बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं रामराव महाराजांना जर तुम्हाला श्रद्धांजली व्यक्त करायची असेल, अर्पण करायची असेल, त्यांचे स्वप्न साकार करायचे असेल, तर तो प्रोजेक्ट जो नंगारा भवन म्हणून ओळखला जातो तो पूर्णत्वास नेण्याचं काम या सरकारनं करावं इतकी विनंती करतो. आणि परत एकदा या पेजवर मला बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण काही वेळेच्या मर्यादा आहेत. या पेजवर मोहनावती विचारमंच आणि फ्लेमिंगो फ्रेम्सचे सर्वेसर्वा डॉक्टर शिवानंदजी स्वामी सर मला बोलण्याची संधी दिली. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बंजारा संत संपूर्ण भारतातल्या बंजारा समाजाच्या डोळ्यातले अश्रू अजूनही सुकले नाहीत आणि जी कदापि न भरून निघणारी जी पोकळी निर्माण झालेली आहे ते परवाच जे संत रामराव महाराज वारले त्यांच्या चरणावर मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो की पुन्हा एकदा असा संत बंजारा समाजात नाही तर जो या भारताच्या पाठीवर जो ज्यांना हक्काचं जगणं किंवा हक्काचं घर भेटलेलं नाही, हक्काचं जगणं भेटलेलं नाही, असा जो समाज आहे, जो भटका समाज आहे, या सगळ्या भटक्या समाजासाठी कार्य करण्यासाठी अजून एखादा माणूस या संतासारखा जन्माला यावा अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय गौर, जय शिवालाल.